कुठलंही शुभ कार्य किंवा एखादं काही कार्य करायचं म्हटलं तर आपल्याकडे काळ वेळ किंवा काही वेळ पाहण्याची पद्धत आहे, त्याला मुहूर्त असे म्हटले जातात. की ते काम करायच्या वेळेला आकाशातल्या ग्रहताऱ्यांची स्थिती कशी आहे किंवा इतर सगळ्या गोष्टींची रचना कशी आहे हे सर्व पाहून मुहूर्त काढला जातो. आणि या मुहूर्तशास्त्रामध्ये महत्त्वाचा एक भाग आहे राहुकाळ. तो राहुकाळ काय आहे ते आज आपण बघायचं आहे. नमस्कार, मी धनंजय पळसुले गजानन ज्योतिषालयामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मंडळी, राहुकाळ जो आहे हा दिवसातून एकदा 1.5 तासासाठी असतो आणि ह्या राहुकाळावर काही महत्त्वाची कार्य वर्ज्य सांगितली आहेत. जसं की नवीन उद्योगाला सुरुवात करणे, नवीन वाहन घेणे, नवीन करार मदार करणे, नवीन व्यवहार करणे, झालंच तर चौलकर्म किंवा एंगेजमेंट, ज्याला आपण साखरपुडा म्हणतो, महत्त्वाची धार्मिक कार्य, गृहप्रवेश, नवीन दुकानाचं ओपनिंग, अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत किंवा दागिने घडवणे, जमिनीचे व्यवहार करणे, अशा बऱ्याच कामामध्ये राहुकाळ वर्ज्य सांगितलेला आहे. तर राहू जो आहे हा छायाग्रह आहे, हा प्रत्यक्ष ग्रह नाही, शॅडो प्लॅनेट म्हणून आपण त्याला, की जो छायाग्रह आहे. तर तो ग्रह असल्यासारखा भासतो पण ग्रह नाही आहे. त्यामुळे त्याची जी गुणधर्म आहेत ते पण तसेच आहेत की ते भ्रम निर्माण करतात, भास निर्माण करतात, इल्युशन्स म्हणतात जो आला आपण, तशा प्रकारची गुणधर्म त्याचे पाहिले जातात. तर अशा ह्या राहूच्या काळामध्ये कुठलंही कार्य करू नये असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये कधीपासून कुठल्या वाराला कुठला राहुकाळ आहे ते थोडक्यात सांगतो. सोमवारपासून सुरुवात करूया. सोमवारी सकाळी 7:30 ते 9 राहुकाळ असतो. कुठलंही महत्त्वाचं कार्य त्यावेळी करायचं नाही. मंगळवारी दुपारी 3 ते 4:30, बुधवारी दुपारी 12 ते 1:30, गुरुवारी दुपारी 1:30 ते 3, शुक्रवारी सकाळी 10:30 ते दुपारी 12, शनिवारी सकाळी 9 ते 10:30 आणि रविवारी दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये राहूचा प्रभाव असतो, राहुकाळ असतो. या कालखंडामध्ये तुम्ही शक्यतो महत्त्वाची कामं करू नका किंवा जर टाळता आली, पुढे ढकलता आली तर करा. आता जर हे सर्व काही करायचंच आहे आणि त्या दरम्यान राहुकाल येतोय तर निदान 11 वेळा हनुमान चालीसा म्हणा किंवा हनुमान अष्टोत्तर शतनामावली म्हणा किंवा राहू अष्टोत्तर शतनामावली म्हणा आणि कामाला लागा. त्यामुळे हा राहुकाल शक्य होईल तेवढा पाळावा, वर्ज्य करावा. विशेष करून दक्षिण भारतामध्ये तर अजूनही राहुकाळ प्रत्येक वेळी आणि तिथे तर प्रत्येक घरामध्ये तो राहुकाळ फॉलो केला जातो. त्याचा काही फार बाऊ करायची गरज नाही, परंतु तो 1.5 तासाचा कालावधी हा सहसा चांगला नसतो. तर आज इथेच थांबूया. आशा करतो की माहिती तुम्हाला आवडली असेल. कमेंट करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही सबस्क्राईब करा. असेच भेटत राहू, असंच प्रेम राहू दे, साथ राहू दे. तोपर्यंत धन्यवाद. जय गजानन.